SM न्यूज 24. नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत नगर तालुक्यातील मेहकरी येथे जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले आदींनी रब्बी कांदा पिकासह इतर पिकांसंबंधी मार्गदर्शन केले. 1 किलो बायोस्टिन पावडर आणायची, असे गोणी नाही का कांद्याची गोणी करायची, त्यात 1 किलो टाकायची, एक थर द्यायचा झटकायचं, एक थर द्यायचा झटकायचं. कांदा शेवटपर्यंत असा खळखळीत मोकळा राहतो. जो कांदा साठला तो ऑटोमॅटिक आत वाळून जातो. तो कांदा दुसऱ्या कांद्याला करत नाही. अशा पद्धतीने साठवण करायची. कांदा चाळीमध्ये BC पावडर फक्त साईडला, खाली साईडला, इकडे तिकडे अशा ठिकाणी बांधायची. काकडे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे आपण रासायनिक खताचं वापराचं जे प्रमाण आहे, तर हे 15 ते 20 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खताची दुकानदारी सुरू झाली. तर जमिनीमध्ये सेंद्रिय खताचं तुम्ही प्रमाण वाढवा. लक्षात आलं? शेणखत वाढवा, हिरवळीच्या खताचा वापर करा, बरोबर, किंवा क्रॉप रोटेशन ठेवा. प्रोसेसिंगचे सुद्धा काही आपल्याला उद्योग करता येऊ शकतात. मार्केटिंगसाठी व्हॅन वगैरे अशा सगळ्या गोष्टीचा एकत्र जर शेतकरी गटाने जर प्रकल्प केला तर शासन तुम्हाला 1 रुपयाला 1 रुपया अनुदान देणार होतं. प्रकल्प आता शासनाने दुसऱ्या नावाने सुरू केलेला आहे, स्मार्ट योजना म्हणतो आपण, किंवा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे जी काही कृषी योजना आहे, तर त्याच्यामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी गट स्थापन करावे. त्याच्यामध्ये जवळजवळ 750 शेतकऱ्यांनी एकत्र यावे, त्यांचे शेअर गोळा करावे, शेकडनं त्या गटाचं रजिस्ट्रेशन करावं आणि आमच्या शेती विभागाला तुमच्या शेती पिकवण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत. समजा तुमचं लिफ्ट इरिगेशनची स्कीम असेल, बरोबर, ठिबकची स्कीम असेल, स्प्रिंकलरची असेल, किंवा त्या ठिकाणी साठवणीसाठी कांदा चाळी असतील. या गावामध्ये आपण कांदा हे पीक शाश्वत शेती अभियानांतर्गत 1 हेक्टरचं पीक प्रात्यक्षिक घेणार आहोत. गोटाचा कांदा जी आहे, गोटाचा कांद्याची जी पात आहे त्या पाताला पीळ घातला आणि अशी पात धरली तर तो कांदा त्या वळिंब्यासारखा एका जागेवर फिरतो गोल, आणि जो गोल फिरला त्याच्या आतमध्ये एकच डोळा निघली. काही गोष्टीमध्ये जी आहे की शेवटी हे संशोधन, म्हणजे पहिल्या आठवड्याचे गोंडे वेगळे करायचे, दुसऱ्याचे वेगळे करायचे, तिसऱ्याचे वेगळे करायचे. तुम्ही कांद्याचं बीज असतं 1.5 किलोमीटरचं अंतर लागतं आयसोलेशनचं कांद्याला. हायली क्रॉस पॉलिनेटेड बाजरीने कांदा सगळ्यात बेसवर जास्त होणार 2 पिके. बी केल्यानंतर मात्र जे की ते बी तुम्ही इथं नाही ठेवायचं. घरी बी ठेवलं की त्याची गुणवत्ता कमी होईल. योगायोगानं आपल्या नगरमध्ये कोल्ड स्टोरेज भरपूर येतं. असं कांद्याचं बी कोल्ड स्टोरेजमध्ये 40 वर्ष ठेवलं तरी काहीच होत नाही, खराबच होत. आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो. आज नगर तालुक्यातल्या मेहकरी गावामध्ये आलेलो आहे. ह्या गावाचा परिसर पाहिला तर ह्याला चहू बाजूनी डोंगररांग आहे. हे गाव डोंगरी भाग म्हणून जो असतो प्रत्येक जिल्ह्यातला, त्या डोंगरी भागातलं गाव आहे. आणि या ठिकाणी पावसाचं पर्जन्यमान किंवा पावसाचं प्रमाण जास्त असतं, पावसाचे दिवस जास्त असतात. म्हणून जे काही सोटमुळं असलेलं उभ्या मुळीचं तुरीसारखं पीक जे आहे हे खरीपात घेतलं तर त्याच्यामध्ये मररोग किंवा मूळकूच हे रोगाचं प्रमाण वाढतं. म्हणून सलग क्षेत्रावरती तुरीचं पीक तितकंसं येत नाही. मग त्याला पर्यायी म्हणून जे काही बांध आहेत, आपले शेताचे बांध आहेत, त्या बांधावर जर तुरीची टोकन केली तर तुरीचं पीक चांगल्या पद्धतीने येतंच. आपण जर 1 हेक्टर शेताच्या बांधावरती तूर पिकाची जर लागवड केली तर सर्वसाधारणपणे 10 गुंठे क्षेत्रावरती लागवड याची होऊ शकते. आणि याचे जे काही वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी केलेले आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः असं लक्षात येतं का 1 हेक्टरच्या बांधावरती 10 गुंठे क्षेत्रावरती जेव्हा त्याची लागवड होते तर शेतकऱ्याला 2 क्विंटल, 3 क्विंटल, 3.5 क्विंटल असं इथपर्यंत उत्पादन मिळालेलं आहे. याच्यामध्ये साधारणतः BDS1, BDS2 किंवा विपुला जे वाण आहे तर हे चांगले वाण आहेत लागवडीसाठी. आणि शेतकऱ्याची वर्षभराची जी काही प्रोटीनची गरज आहे तर ती त्याच्यामध्ये या तुरीच्या डाळीच्या स्वरूपामध्ये भागू शकते आणि शेतकऱ्याला याची चांगली आर्थिक मदत मिळू शकते. कांदा पिकाची लागवड, मशागत, माती परीक्षण, बीजोत्पादन, बी पक्व व काढणी, खतांचा वापर, कीड
उपाययोजना यांची शेतकऱ्यांना माहिती देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांना असणाऱ्या पिकासंबंधित समस्यांचे निराकरण केले. कांद्यासोबतच इतर पिकांचेही मार्गदर्शन केले. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी तळोले, कांदा तज्ज्ञ बाळासाहेब काकडे, मंडल कृषी अधिकारी वराळे, कृषी पर्यवेक्षक बोरुडे, जावळे, कृषी सहाय्यक भुजबळ मॅडम, घोरपडे, जावळे, सरोदे, जाधव यांसह माजी पंचायत समिती सदस्य शंकर पालवे, माजी सरपंच गुलाबराव लांडगे, उपसरपंच शरद बडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग वनवे, सुरेखा पालवे, लहानू पालवे, छगन काकडे, सेवा सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ पालवे, प्रगतशील शेतकरी कुंडलिक देवकर, रेवजी पालवे, राजेंद्र लांडगे यांसह शेतकरी वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.